मुलांनो, आज आपण मराठी विषयामध्ये 11वी कविता आरशातील श्री या कवितेची स्वाध्याय कृतीचे अध्ययन करणार आहोत। मागील भागामध्ये आपण या कवितेचं वाचन आणि स्पष्टीकरण बघितलेलं आहे की कवी हिरा बनसोडे यांचं श्री जीवनाविषयी काय मत आहे। श्री जीवनाची व्यथा त्यांनी आपल्या कवितेमध्ये आरशातली श्री याच्यामध्ये त्यांनी चित्रित केलेली आहे। ती कविता आपण बघितली आहे, ज्यामध्ये स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने या कवितेतील स्त्रीच्या व्यथा शब्दरूप केलेल्या आहे। सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात, तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का, आणि मग तिला वाटत राहते की अंतर्बाह्य मी बदललेले आहे। चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यांच्यामधील स्वप्ने, ध्येय, कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थित प्रज्ञता माझ्यात आली कोठून। पूर्वी हवे हवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टी आनंदेत आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते। संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवतील बालसखी नव्या उमेदीने जागण्यासाठी कसे प्रेरित करते। या कवितेतून आपण मागील भागामध्ये समजून घेतलेले आहे। तर त्याच कवितेची स्वाध्याय कृतीचे अध्ययन आपण करणार आहोत। ही कृती जी आहे ही तुमच्या पुस्तकाच्या खाली कृती दिलेली आहे। त्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे, आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन। पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, सर्वच बहर लावणारी नवयौवना, स्वप्न पंखांनी आभाळ झुल्यावर झुलणारी ध्येयगंधा। हे आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीचे केलेले एक प्रकारचे स्थित वर्णन आहे। आता आरशातली स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेले उपदेश कोणते। डोळ्यातले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडू, हे तिला अधिकारवाणीने सांगितलेले आहे की डोळ्यातले अश्रू शेजारच्या तळ्यात सोड। नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घेऊन ये। या दोन गोष्टी अधिकारवाणीने तिने आरशातल्या स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीला सांगितलेला आहे। पुढील प्रश्न, खालील शब्दसमूहाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा। घनगर्द संसार, याचा आपल्याला समजलेला अर्थ आहे संसाराचा पसारा। अकंठ बुडून जाणे, प्रेयस चांदणे म्हणजे चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अतिप्रियतम, तारुण्य सुलभ गोष्टी। 3. प्राण हरवलेली पुतळी, भावनाहीन, संवेदनाशून्य, कठोर मनाची स्त्री, निर्जीव मनाची स्त्री। फाटलेले हृदय, विस्कटलेले वेदनामय मन। यातलाच प्रश्न दुसरा आहे, वर्णन करा आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल। ती नखशिखांत अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी झाली आहे। ती मन मोकळे करून बोलत नाही। ओठ घट्ट मिटून संसारात तिने स्वतःला बुडवून घेतले आहे। ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजते। ती पूर्वीच्या प्रियतम गोष्टी आठवत नाही। ती अस्तित्वहीन प्राण नसलेली कठोर पुतळी झाली आहे। गळ्यातला हुंदका दाबून फाटलेले हृदय शिवीत बसलेली आहे। तिने मनातल्या असह्य वेदना पदराखाली झाकून घेतलेल्या आहेत। आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत। अंगणात थांबलेल्या प्रेयस चांदण्याला मनाची कवाडे उघड, आत घे। पूर्वीसारखी मनमुक्त अल्लड हो, परंपरेच्या ओझ्याखाली दबू नको। तुझे चैतन्यमय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित कर,
पारंपरिक स्त्रीत्वाचे जोखड झुगारून टाक. मनमोकळी हो, रडू नको. डोळ्यातले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि त्यातील शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घे. आता मात्र तू स्वतःला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टहासात तू दिवस रात्र कष्ट सोसत आहेस. कशी वेढून गेलीस घनदर्द संसारात, जळतेस मान अहोरात्र, पारंपरिकतेचे वरदान समजून. हे ह्या ओळींचा अर्थ आहे, हे कवितेत दिलेला आहे. जोड्या जुळवा. डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत तिथे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ते जोड्या जुळवलेल्या हा प्रश्न आहे, त्याचे आन्सर्स इथे डायरेक्ट दिलेले इथे आपल्याला दाखवलेले आहे. अंतरीचे सुंदर पूर्व रंग म्हणजे मनातले सुंदर भाव. आभाळ झुल्यावर झुलणारी, उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी. 3. देह तोडलेले फूल म्हणजे कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल. 4. पारंपरिकतेचे वरदान. परंपरेने चालत आलेल्या रीतीने वरदान समजून वागणारे. पदराखाली झाकतेस मनात असलेले प्रचंड दुःख, देहामधल्या असह्य कळा लपवून ठेवतेस. 3. खालील ओळींचा अर्थ लिहा. माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. आरशातली स्त्री आरशाबाहेर स्त्रीला म्हणते, तू नी मी सारख्याच दिसतोस. तू माझे रूप घेतले आहेस तरीही तू मी नाही. तू आतून बाहेरून किती बदललेली आहेस. तुझ्यातला बदल मानवत नाही. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, नि आत नख शिखात तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. याचा अर्थ आहे, आरशातली स्त्री आरशाबाहेर स्त्रीचे पूर्व स्मृती जागवताना म्हणते, पूर्वी तू स्वप्नाचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येय उराशी बाळगलीस. तू ध्येयगंगाच होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखांत बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञा राणी झालीस. 4. काव्य सौंदर्य. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. या ओळीतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखव. त्याच्या ओळींचा अर्थ आहे, आरशातली स्त्री या कवितेमध्ये हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आत्ताच्या अस्तित्वाला वेदना प्रत्ययकारी शब्दात मांडली आहे. आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते, तू अंतर्बाह्य बदललेली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस. आता तू संसारात गढून मूक अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यांसारख्या मुलायम मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही. पूर्वी तू बागेस अल्लडपणे बागडलीस त्यावेळी तुझ्या सोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीये. पण तू अंतर्बाह्य बदललेली आहेस.
तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस. वाट पाहणारे प्रेयस चांदणे, पेंगुळलेली अल्लड जुई या प्रतिमांतून कवयित्रीने गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्येकारकरित्या मांडले. त्या विरोधात अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी या प्रतिमेतून आत्ताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवलेली आहे. रसग्रहण प्रश्नांचं डायरेक्ट उत्तर आहे इथे. प्रश्न 5वा आहे, प्रस्तुत कवितेतील खालील पद्य पंक्तींचे रसग्रहण करा. तुम्हाला कवितेच्या ओळी दिलेल्या आहे. मी ती कवितेच्या ओळी तुमच्या पुस्तकातून वाचून दाखवती आहे. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आशू सोडून दे शेजारच्या तळ्यात, नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. याचा अर्थ आहे, आशय सौंदर्य. आरशातील स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी बिंब आणि प्रतिबिंबाच्या संवादातून स्त्रीचे निर्मळ गतजीवन व आत्ताचे संसारात जखडलेल्या स्त्रीचे वेदनामय जीवन यांची तुलना केली आहे. यातील आरशातील स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीचे उमेद जागृत कशी करते त्याचे यथार्थ वर्णन उपरोक्त ओळीमध्ये केलेले आहे. काव्य सौंदर्य बघूया. काव्य सौंदर्य. आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वायुष्यात चांगली स्मृती जागवते व सदैवता परिस्थितीतील तिच्या पारंपरिक ओझ्याखाली दबलेले व्यक्तिमत्व विदारक चित्र तिच्यासमोर धरेल. तिचे बोलणे ऐकून आरशातील स्त्री मनातून गलबले आणि तिला ते बोलणे ऐकून ते मनातून गलबललेली आहे. स्वतःच हिंदकळले आणि स्वतः हिंदकळून त्या परिस्थितीत आरशातील स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना अधिकाराने म्हणते, तू रडू नकोस. उठ, तुझी उमेद जागव, तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र ताजी प्रसन्न कमळ फुले हातात घे. या बोलण्यातून आरशातली स्त्री तिला खंबीरपणे उभी राहायला सांगते. सर्व जोखडातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची व स्त्री टिकवून ठेवण्याची शिकवण देते. खरे म्हणजे तिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे असे कवयित्रीला म्हणायचे आहे. भाषिक वैशिष्ट्य बघूयात. या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रीने मुक्त छंदाचे म्हणजे मुक्त शैलीचे माध्यम वापरलेले आहे. त्यामुळे मनातले खरे भाव सहजपणे व्यक्त होण्यास सुलभ जाते. विधानात्मक संवादात्मक शब्दरचनेमुळे कविता ओघवती व अवाहक झालेली आहे. जोखडातून जखडलेले व परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीचे दोन मने यथार्थ रेखाटलेले आहे. उपरोक्त ओळीतील डोळ्यातले आसू तळ्यात विसर्जित करणे व उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे या वेगळ्या प्रत्येकारी प्रतिमांतून स्त्रीच्या मनातील भाव सार्थकपणे प्रकट झालेले आहे. बिंब प्रतिबिंब योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झालेली आहे. असं या कवितांच्या ओळीचं रसग्रहण आहे. त्याच्यामध्ये आपण कवितेचा भावसौंदर्य भाषिक वैशिष्ट्य बघितलेले आहे. पुढे आहे स्वाध्याय कृतीमधला शेवटला प्रश्न, अभिव्यक्ती. आरशातील स्त्रीने आरशाबाहेर स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे हे विधान स्पष्ट करा. स्वतःचे स्वाभाविक अस्तित्व मिटवून
स्वतःला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते तेव्हा तिला तिचे जे प्रतिबिंब आहे ते दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीत जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती. चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकलेले आपल्याला दिसून येते. तिच्यामधील स्त्रीची अस्सल जाणीव नाहीशी झाली. म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा जो आत्मविश्वास आहे तो जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून असे म्हणून नवचैतन्याचे आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र प्रसन्न कमळ हातात घे असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे ही आरशातली स्त्री म्हणजे तिची एक प्रकारची एक स्त्री म्हणजे तीच आहे स्वतः. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वतःशी स्वतःच केलेला एक मुक्त व सार्थ संवाद आहे. अशा प्रकारे या पाठाची स्वाध्यायकृती इथे संपलेली आहे. कवितेची आरशातली स्त्री याची स्वाध्यायकृती आपण इथे पूर्ण केलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित ती ऐकली असणार आहे. तर खरोखर ही स्वाध्यायकृती जी आहे ती तुम्ही चांगल्या आणि स्वच्छ अक्षरामध्ये तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. तुम्ही ही कविता तुमच्या वहीमध्ये लिहिलेलीच असणार आहे. परत एकदा तुम्ही ही कविता व्यवस्थित वाचायची आहे. आणि खरोखर ज्या पद्धतीचे ज्या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात ते सर्व प्रश्न तुमच्या टेक्स्टबुकच्या खाली जे असतात प्रश्न उत्तर त्या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामध्ये रसग्रहण करा, काव्य सौंदर्य स्पष्ट करा यासारखे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला कवितेचा सार माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्हाला कवितेचा सार स्पष्टीकरण माहिती होणार नाही तोपर्यंत तुम्ही ती कविता लिहू शकत नाही. त्या कवितेचे स्पष्टीकरण तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ही कविता व्यवस्थित वाचणे, समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही ही कविता घरी परत एकदा 2-3 वेळेस वाचायची आहे. यामध्ये आपण बघितलेलं आहे ही कवितेतील आरशातली जी स्त्री आहे ती स्वतः आरशाबाहेरील स्त्रीचे एक प्रकारचं प्रतिबिंब आहे. अंतर्मन आहे जे तिला बोलून सांगत आहे की तू संसारात एवढी गुरफटलेली आहे की तू संसाराबाहेरचं जग विसरलेली आहे. ते तुझं दुःख सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या तू एका पाण्यात सोडून दे आणि तू स्वतः आनंदाने राहा. स्वतःचं जीवन जग. स्वतःला तू किंमत दे. जर तू स्वतःचं स्वपण विसरलीस तर तू जीवनामध्ये कधी पुढे जाऊ शकत नाही आणि आनंदी होऊ शकत नाही. असे खूप सारे चांगले चांगले उदाहरणं या कवितांनी कवयित्रीने या कवितेमध्ये स्त्रीच्या जीवनाविषयी दिलेले आहे. आणि स्त्रीला जगण्याची एक प्रकारची आशा, एक मार्ग त्यांनी दाखवलेला आहे की स्त्री ही आपल्या जीवनात मागच्या गोष्टीत गुरफटून न राहता तिला पण आनंदाने जगण्याचा, आपल्या इच्छेप्रमाणे जगण्याची एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ही कविता आपल्यासाठी एक प्रकारचं मार्गदर्शक अशी आहे स्त्रियांसाठी की आपण याच्याबद्दल मार्गदर्शन घेऊ शकतो. आपल्याला आपल्या पुढच्या फ्युचरच्या संसारिक ह्या सर्व गोष्टी तर करायच्याच आहे, पण आपल्या मीपणा, आपल्यामध्ये असलेलं स्वतःचं अस्तित्व हे आपल्याला कधीही विसरायचं नाही आहे. ह्या कवितेमध्ये आपल्याला कवीने खूप चांगला असा कवयित्रीने संदेश दिलेला आहे. तर यामध्ये काव्यसंग्रह, काव्य सौंदर्य, रसग्रहण, अभिव्यक्ती अशासारखे प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. किंवा कवितेच्या ओळीचं भावार्थ स्पष्ट करा, तुमच्या शब्दात लिहा. यासाठी तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर याचे वाचन आणि भावार्थ स्पष्टीकरण याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करायची आहे की जेणेकरून
तुम्हाला पुढे चालून कोणत्याही परीक्षेच्या वेळेस प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही ही कविता घरी व्यवस्थित वाचायची आहे. ज्यांनी लिहिलेली नाही आहे त्यांनी मराठीच्या नोटबुकमध्ये ही कविता व्यवस्थित लिहून काढायची आहे आणि पूर्ण स्वाध्याय कृती तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहून अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.